आधुनिक काळात मराठी सिनेमासाठी आशेचा किरण म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणजे परेश मोकाशी। त्यांनी आपल्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत सिलेक्टेड असे सिनेमे दिले, पण तेही विविधतेने परिपूर्ण होते। त्याची सुरुवात झाली हरिश्चंद्राची फॅक्टरी पासून। परेश मोकाशी यांच्या सोबतच पूर्ण टीमने जिद्दीने आणि मेहनतीने हा मास्टरपीस बनवला आणि त्याला अजरामर केलं। राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर हे यशाची पोचपावती असतात। ते पहिल्या सिनेमातून जरी मिळालं असलं तरी हा प्रवास सोपा नव्हता। या यशाला हातभार लावण्यामध्ये बऱ्याच गोष्टी शामिल होत्या। तर अशाच मास्टरपीस सिनेमाचे 12 अननोन फॅक्ट्स मी तयार केलेत, तर चला बघूया। तसं मी कधी म्हणत नाही, पण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल। हरिश्चंद्राची फॅक्टरी बनवण्यापूर्वी परेश मोकाशी हे नाटकामधील वेल नोन फिगर बनले होते। 1988 पासून ते नाटकासोबत जुळलेले होते। संगीत देबूच्या मुली, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, संगीत लग्न कल्लोळ या नाटकांनी त्यांना युनिक स्टोरी टेलिंग स्टाईल डेव्हलप करण्यात आणि ह्युमर सोबत हिस्टोरिक डेप्थ मिक्स करण्यामध्ये खूप मदत केली। या पार्श्वभूमीचा प्रभाव त्यांच्या लिखाणामधून नेहमी दिसून येतो। रंगभूमीच्या मजबूत पायामुळे त्यांना सिनेमात कलात्मक दृष्टिकोन आणता आला। कलाकारांकडून प्रभावी अभिनय काढून घेण्याची क्षमता ही त्यांना तिथूनच मिळाली। त्यामुळेच हरिश्चंद्राची फॅक्टरीमधील लिखाण आणि दिग्दर्शन हे अचूक आणि नाविन्यपूर्ण होतं। बाबू वाटवे यांनी दादासाहेब फाळके यांचं चरित्र लिहिलं होतं। ते वाचल्यावर परेश मोकाशी यांना हा सिनेमा बनवण्याची प्रेरणा मिळाली। ते पुस्तक वाचल्यावर त्यांना दादासाहेब यांच्या जीवनाबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल समजलं। त्यांनी दादासाहेब यांच्या जीवनावर अभ्यास करण्यासाठी आपल्या जीवनाची 5 वर्ष दिली, ज्यात त्यांनी ऐतिहासिक अचूकता सुनिश्चित करण्यासाठी दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह वाचला आणि कथानक मनोरंजक बनवण्यासाठी विनोदाची भर घातली। काही सीन दादासाहेब यांच्या जीवनाशी संबंधित वास्तविक ठिकाणी शूट करण्यात आले, ज्यामध्ये मुंबई आणि नाशिकचा समावेश होता, जिथे दादासाहेबांनी प्रत्यक्षात काम केलं होतं आणि सिनेमाची शूटिंग केली होती। बायोपिकसाठी 1900च्या दशकातील सुरुवातीच्या काळातील मुंबई ही बारकाईने रिक्रिएट करण्यात आली होती, ज्यात आधुनिक रहदारी मुक्त रस्ते दाखवण्यात आले आणि त्या काळातील शहरांचे सार टिपण्यात आले। याचबरोबर याचे सिनेमॅटोग्राफर होते अमलेंदू चौधरी, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये इनिशियली हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्यानंतर स्त्री, ओ माय गॉड 2, फुकरे 3 अशा वेल नोन सिनेमांबरोबरच त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं। त्या काळातील सेट डिझाईन करणं हा चॅलेंजिंग टास्क होता, जे केलं प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी। खूप बारकाईने आणि मेहनतीने त्यांनी त्या काळातील एन्व्हायरमेंट दाखवलं। यशस्वी दिग्दर्शकावर पैसा लावायला कुठलाही निर्माता तयार होतो, पण तो जर का फर्स्ट टाइमर असेल तर कथा कितीही चांगली असो, निर्माता हा दचकतो। अर्थात परेश मोकाशी यांच्या सोबत पण असंच झालं। त्यामुळे त्यांनी सिनेमासाठी स्वतःचं घर मॉर्गेज ठेवलं। यावरूनच आपल्याला समजतं की दादासाहेबांच्या कथेवर त्यांना किती विश्वास होता। यशाची कुठलीही हमी नसल्यामुळे तो एक प्रकारचा जुगार होता, स्पेशली एका सदन सिनेमातील निशमध्ये। परेश मोकाशी यांच्या बरोबरच रोनी स्क्रूवाला हे याचे निर्माता होते, ज्यांना आपण रिसेंटली शार्क टँकमध्ये बघतोय, जे ऑन्टरप्रेन्योर बरोबरच फिल्म प्रोड्युसर पण आहेत, ज्यांनी हिंदीमध्ये बरेच सिनेमे प्रोड्यूस केले। एका नवीन दिग्दर्शकाच्या कथेवर विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते। शेवटी त्या जोखमीचं चीज झालं। सिनेमाला व्यावसायिक यश तर मिळालंच, शिवाय समीक्षकांनी पण त्याचं भरभरून कौतुक केलं। अर्ली 19 मधील फील आणि लुक तयार करणं हे दिग्दर्शकासाठी सर्वात मोठा चॅलेंज होता। कुठल्याही अँगलने ते आधुनिक दिसू नये यासाठी पूर्ण टीमने बारकाईने काम केलं। जसं की तेव्हा गाड्या नव्हत्या, विजेचे खांब नव्हते, इव्हन बॅकग्राऊंडमधील कलाकारांनी सुद्धा कालखंडानुसार पोशाख वापरले होते। ऑथेंटिसिटी मेंटेन करण्यासाठी CG आणि VFXचा वापर टाळला गेला, त्याऐवजी प्रॅक्टिकल इफेक्ट्स आणि टाइमलाईननुसार सिनेमॅटोग्राफी टेक्निकचा वापर करण्यात आला। तो इरा रिफ्लेक्ट करण्यासाठी व्हिंटेज कॅमेरे, तेव्हाचं फर्निचर आणि बऱ्याच वस्तू या काळजीपूर्वक निवडल्या गेल्या। त्या सेट डिझाईनने प्रेक्षकांना अशा काळात परत नेलं जेव्हा भारतामध्ये कधीही सिनेमा ऐकला गेला नव्हता, कारण की तो मुकपट होता। दादासाहेब यांच्या आयुष्याला इंटेन्स बायोपिक पोर्ट्रे करण्याऐवजी परेश मोकाशींनी लाईट हार्टेड विनोदी शैली निवडली। हा सिनेमा त्यांच्या विचित्र दृढनिश्चयावर आणि जीवनाकडे बघणाऱ्या गमतीदार दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो, ज्यामुळे ही ऐतिहासिक घटना मनोरंजक आणि प्रेरणादायी बनते। ही युनिक स्टोरी टेलिंग गंभीर विषयाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवते। यातून त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, ज्यामुळे त्यांना सामाजिक विरोध आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत मिळाली। या क्रिएटिव्ह डिसिजनमुळे हरिश्चंद्राची फॅक्टरी ही इतर बायोपिकपेक्षा वेगळी ठरली। सिनेनिर्मितीच्या कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दादासाहेब फाळके हे 1912 मध्ये लंडनला गेले होते, ज्यातील ठराविक पण महत्त्वपूर्ण दृश्य हे सिनेमात दाखवण्यात आले। लंडनमध्ये त्यांनी ब्रिटिश मूव्ही मेकर सेसिल हेपवर्थ यांच्याकडून ट्रेनिंग घेतली आणि त्यांचा पहिला कॅमेरा विल्यमसन मॉडेल विकत घेतला, जो 35mm फिल्मिंगसाठी बनवण्यात आला होता आणि त्यात 300 फूटची मॅगझीन होती। सेम तसाच कॅमेरा हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्ये दाखवण्यात आलाय। अर्थात तो रेप्लिका होता, कारण की असे रिअर कलेक्शन हे आजकाल म्युझियममध्येच बघायला मिळतात। ही लंडन ट्रिप त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली, कारण मूवी मेकिंगचे रिक्वायर्ड टेक्निक ते तिथे शिकले।
सिनेमाचं शीर्षक हरिश्चंद्राची फॅक्टरी हे फक्त नाव नसून त्याहून खूप काही अधिक आहे. सामाजिक कलंक टाळण्यासाठी वापरण्यात आलेल्या हुशार रणनीतीचं हे प्रतिबिंब आहे. शेजारी आणि ओळखीच्या लोकांनी फिल्म मेकिंगकडे दुर्लक्ष करावं यासाठी त्यांनी असं सांगितलं की मी एक कारखाना चालवत आहे. हे त्यांच्या फिल्म प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीला कव्हर करत होतं, ज्यामुळे त्यांना सामाजिक हस्तक्षेपाशिवाय काम करता आलं. इतिहास घडवण्याचं काम. फॅक्टरी हा शब्द देखील भारतीय सिनेमाच्या सुरुवातीला ॲज अ इंडस्ट्री म्हणून मेटाफॉरिकली रिप्रेझेंट करतो. हा लपलेला अर्थ सिनेमाच्या कथेत आणि शीर्षकाच्या चॉईसमधील डेप्थ वाढवतो. दादासाहेब यांचं व्हिजनरी माइंडसेट आणि डेडिकेशन बघून ब्रिटिश सिने निर्मात्यांनी त्यांना तिथे सिनेमा बनवण्यासाठी ऑफर दिल्या होत्या, पण त्यांनी नकार दिला, कारण की सुरुवातीपासूनच भारतीय सिनेसृष्टी बनवण्याचा निर्धार हा त्यांनी केला होता. त्यांना भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांमध्ये रुजलेली मायथॉलॉजी यावर सिनेमा बनवायचा होता. त्यांची देशभक्ती आणि भारतीय प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवण्याची वचनबद्धता कुठल्याही परदेशी आर्थिक सपोर्टपेक्षा अधिक मजबूत होती. दादासाहेब यांना सिनेमाबद्दल असलेला वेळ त्यांना ब्रेक न घेता रील बघायला भाग पाडायचं, ज्यामुळे त्यांची दृष्टी तात्पुरती गेली होती. चष्म्याची गरज हे माहिती नसल्यामुळे त्यांना अशी भीती वाटायची की कायमचं अंधत्व येऊ शकतं. या आरोग्याविषयक भीतीचं चित्रण बायोपिकमध्ये करण्यात आलंय, ज्यात दादासाहेब यांनी पॅशनसाठी केलेल्या वैयक्तिक त्यागाचं दर्शन घडवण्यात आलंय. हरिश्चंद्राची फॅक्टरी भारतातील वेगवेगळ्या फिल्म स्कूलमध्ये अभ्यास म्हणून वापरला जातो. इंडस्ट्रीच्या सुरुवातीचा संघर्ष समजून घेण्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. जे एस्पायरिंग फिल्ममेकर असतात ते त्यांच्या डेडिकेशन, क्रिएटिव्हिटी आणि एक इंडस्ट्री उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर कशाप्रकारे मात केली जाते याचा अभ्यास करतात. सिनेमाचा प्रेरणादायी प्रवास एक केस स्टडी म्हणून काम करतो की कशाप्रकारे पॅशन आणि कमिटमेंट एक पूर्ण इंडस्ट्री बनवू शकते, आणि ते एका मराठी सिनेमातून होत आहे हे बघून अभिमान वाटतो. सिनेमाला बेस्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये भारताकडून ऑस्करसाठी पाठवला जाणारा हा दुसरा सिनेमा होता. याआधी मराठीतून श्वास आणि 2014 मध्ये कोर्ट हे पाठवले गेले होते. महाराष्ट्र शासनाकडून पण याला बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट आर्ट डायरेक्टर असे 3 पुरस्कार मिळाले. जसं टोरंटो, कान्स, बर्लिन, व्हेनिस फिल्म फेस्टिवल आहेत, तसं इंडियन फिल्म फेस्टिवल पण आहे जे लॉस एंजलिस ऑर्गनाईज करतो. तर 2010 मधील ऑडियन्स चॉईस अवॉर्ड सुद्धा या सिनेमाला मिळाला आहे. या व्यतिरिक्त बऱ्याच फिल्म फेस्टिवलमध्ये तो जिंकला आहे. अर्थात या सिनेमामुळे फक्त मराठीच नाही तर भारतीय निर्मात्यांना प्रेरणा मिळाली. त्याचं पूर्ण श्रेय परेश मोकाशी आणि त्यांच्या टीमला जातं, ज्यांनी कठोर परिश्रम करून इतिहास पडद्यावर जिवंत केला. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी मराठी सिनेमाचा 111 वर्षाचा इतिहास यावर एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.